तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण अध्यात्माचा मूळ प्रश्न मी कोण आहे याबद्दल जाणून घेतलं. या प्रश्नाचं उत्तर मिळवणं यालाच सत्य शोधणं असं म्हणतात. म्हणजे मी कोण आहे, माझं खरं स्वरूप काय आहे याचा उत्तर जेव्हा आपण शोधतो, स्वानुभवाने मिळवतो, तेव्हा त्याला सत्य मिळवणं, सत्याचा अनुभव घेणं असं म्हणलं जातं. अनेकांना असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी म्हणजेच सत्य शोधण्यासाठी आध्यात्मिक मार्गावर आलं असता आपल्याला आनंदाची प्राप्ती होते, आपलं मन शांत होतं. पण खरं सांगायचं तर सत्य शोधण्याच्या या मार्गावर आलं असता सुरुवातीला माणसाचं जीवन अजूनच जास्त अस्थिर होत असतं. अध्यात्मामध्ये नेमकं काय घडतं आणि लोकांना अध्यात्माबद्दल काय वाटतं या दोन भिन्न गोष्टी असू शकतात. सत्य शोधायला सुरुवात केली असता म्हणजेच आध्यात्मिक मार्गावर आलं असता नेमकं काय घडतं, तर आध्यात्मिक मार्गावर आलं असता मनुष्य सर्वप्रथम स्वतःकडे पाहायला शिकतो. मनुष्य स्वतःला काही प्रश्न विचारायला लागतो आणि त्यापैकी महत्त्वाचे दोन प्रश्न, एक म्हणजे मी जे मानतो ते खरंच खरं आहे का, आणि नंबर दोन म्हणजे माझा विश्वास, माझे हे सगळे विश्वास, माझ्या या सगळ्या मान्यता आल्या कुठून. आता हा विषय थोडंसं सोपं करून समजून घेऊयात आणि त्यासाठी एका उदाहरणाचा वापर करूयात. एक असं उदाहरण जे सायकोलॉजिकल पॅटर्न या विषयावरच्या व्हिडिओजमध्ये मी अनेकदा वापरलेलं आहे. आपल्या या समाजामध्ये शक्यतो सगळ्यांची अशी मान्यता असते की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, विशिष्ट वयामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असायला हवं, विशिष्ट वयामध्ये तुमचं इन्कम, तुमचं अर्निंग सुरू व्हायला हवं, विशिष्ट वयामध्ये तुमचं लग्न व्हायला हवं, विशिष्ट वयामध्ये तुम्हाला मुलं व्हायला हवीत, विशिष्ट वयामध्ये तुम्ही निवृत्त व्हायला हवात, रिटायर्ड व्हायला हवात. ही गोष्ट आपण मानतो आणि त्यानुसार आपण आपलं आयुष्य डिझाईन सुद्धा केलेलं असतं. त्यानुसार मग आपण अपेक्षा देखील करतो की ओके, मी आता या वयाचा आहे आणि या वयामध्ये माझी ही गोष्ट झालेली असायला हवी, अशी आपण अपेक्षा देखील करतो. त्यानुसार आपण आपलं आयुष्य या कल्पनेवर उभारलेलं असतं. ही जी मान्यता आहे, ही मान्यता आपण मानलेली असते, त्या मान्यतेवर आपला विश्वास असतो. पण हे खरं आहे का? विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट झाली तर आपण त्या व्यक्तीला यशस्वी व्यक्ती म्हणतो, पण एखाद्या व्यक्तीची विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट नसेल झाली तर मात्र आपण त्या व्यक्तीला एक अयशस्वी व्यक्ती समजतो, एक फेल व्यक्ती समजतो. जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर येतो, सत्य शोधण्याच्या मार्गावर येतो, मी कोण आहे हा प्रश्न विचारतो, तेव्हा मग आपण हे दोन प्रश्न या मान्यतांच्या बाबतीमध्ये विचारत असतो. एक म्हणजे मी जे मानतो ते खरं आहे का, विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी हे खरं आहे का, हे नैसर्गिक आहे का, की हा मॅनमेड रूल आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट वयामध्ये काहीतरी झालं असेल तर ती खरंच यशस्वी आहे असं म्हणता येईल, किंवा एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट वयामध्ये काहीतरी नाही झालं म्हणून त्या व्यक्तीला अयशस्वी मानणं योग्य आहे. हा पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारतो की मी जे मानतो ते खरंच खरं आहे का. आणि नंबर दोनचा प्रश्न म्हणजे ही मान्यता आली कुठून, ही मान्यता नैसर्गिकरित्या आलेली आहे का, की ही मान्यता मानवाने निर्माण केलेली आहे, ही मान्यता मॅनमेड आहे का. हा विश्वास, हा बिलीफ, हे माइंडचं सगळं कंडिशनिंग नैसर्गिक आहे का, की हे मॅनमेड आहे. हे प्रश्न मनुष्य स्वतःला विचारायला सुरुवात करतो. मनुष्याच्या ज्या काही मान्यता आहेत त्या सगळ्या मान्यतांवर तो हे प्रश्न विचारायला सुरुवात करतो की मी जे मानतो ते खरं आहे का आणि या मान्यता आल्या कुठून. आणि मग हे दोन प्रश्न मनुष्याने स्वतःला विचारायला सुरुवात केली असता सर्वप्रथम मनुष्याची स्वतःचीच जुनी ओळख हालायला सुरुवात करते. इतके दिवस आपण स्वतःला यशस्वी समजत होतो. का समजत होतो? कारण आपलं विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट झालेली आहे म्हणून. माझं विशिष्ट वयामध्ये शिक्षण झालंय, अर्निंग सुरू झालंय, लग्न झालंय, मुलं झालंय, म्हणजे मी आयुष्यातला एक यशस्वी माणूस आहे असं आपण स्वतःला समजायला सुरुवात करत असतो. किंवा याच्या उलट देखील असू शकतं की एखादी व्यक्ती स्वतःला अयशस्वी समजतीये. का? कारण त्या व्यक्तीचं विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट नाही झालेली म्हणून. पण जेव्हा आपण आपल्या या मान्यतालाच क्वेश्चन करायला सुरुवात करतो, प्रश्न विचारायला सुरुवात करतो, तेव्हा मग आपली स्वतःबद्दलची ही ओळख हालायला सुरुवात करते की ज्या मान्यतेनुसार मी स्वतःला यशस्वी समजतोय त्या मान्यतेवरच जर का मी हा प्रश्न उपस्थित करत असेन तर याचा अर्थ मी स्वतःला यशस्वी म्हणावं का.
खरंच मी यशस्वी आहे का, किंवा खरंच मी अयशस्वी आहे का? का एवढे दिवस मी स्वतःला उगाचच अयशस्वी समजत होतो? का तर केवळ विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट झाली नाही म्हणून? अशा प्रकारे मनुष्याची जुनी ओळखच सगळ्यात पहिल्यांदा हालायला सुरुवात करते. आणि मग आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला, आपण ज्या कल्पनांवर आपलं आयुष्य उभारलं होतं, त्या गोष्टी, ते विश्वास, त्या कल्पना, आता ते सगळं तपासलं जाऊ लागतं. आपण ते सगळं चेक करायला सुरुवात करतो की खरंच माझ्या मान्यता कुठून आल्या, खरंच माझ्या मान्यता खऱ्या आहेत का, खरंच माझी स्वतःची ओळख जर सुद्धा त्यावर जर मी उभारलेली असेल तर ती खरी आहे का, खरंच मी यशस्वी आहे का, किंवा खरंच मी अयशस्वी आहे का, हे सगळं आता चेक करायला सुरुवात होते. आणि ते बहुतांशी अनकम्फर्टेबल देखील असू शकतं. तुम्ही स्वतःला अयशस्वी समजत असाल तर ती ओळख खोडणं कम्फर्टेबल असू शकतं, पण तुम्ही स्वतःला यशस्वी समजताय आणि आता तुमच्या त्या ओळखीवरच जर का शंका उपस्थित होत असेल तुमच्या स्वतःच्याच मनामध्ये, तर कदाचित हे तुम्हाला अनकम्फर्टेबल करू शकतं, अस्वस्थ करू शकतं, अस्थिर करू शकतं. आणि म्हणूनच सत्य शोधण्याचा मार्ग बहुतांशी थोडासा धोकादायक देखील मानण्यात आलेला आहे. सत्य शोधणं धोकादायक का वाटू शकतं? कारण सत्य शोधताना मनुष्याच्या हे लक्षामध्ये येतं की माझे अनेक विश्वास, माझ्या अनेक मान्यता या बॉरोड आहेत. म्हणजे त्या माझ्या नाहीच आहेत, त्या मला कोणीतरी सांगितलेल्या आहेत. लहानपणापासून मला हे सांगण्यात आलेलं आहे की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, जर झाली तर तू यशस्वी आणि जर झाली नाही तर तू अयशस्वी. ही माझी मान्यता माझी नाही आहे, ती मला सांगण्यात आलेली आहे. माझं माइंड अशा प्रकारे कंडिशन्ड करण्यात आलेलं आहे. या समाजाने दिलेल्या ओळखी दरवेळेला खऱ्याच असतील असं नाही. हा समाज मला आज यशस्वी म्हणतोय का, तर मी फक्त विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट अचीव केली आहे म्हणून, किंवा हा समाज आज मला अयशस्वी म्हणतोय का, तर मी ते नाही केलेलं म्हणून. पण या समाजाने मला दिलेली ओळख दरवेळेला खरीच असेल याची गॅरंटी नाही. त्याचबरोबर आपल्या अहंकाराने देखील स्वतःबद्दलची एक इमेज तयार केलेली असते. ती इमेज देखील इथे कोलॅप्स व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं की सत्य शोधण्याचा हा मार्ग म्हणजेच अध्यात्म थोडंफार धोकादायक असू शकतं. या असल्या गोष्टींवर विचार करणं, स्वतःच्या जुन्या मान्यता नष्ट करणं, खोडणं, हे कदाचित धोकादायक असू शकतं असं अनेकांना वाटतं. पण खरं सांगायचं तर सत्य शोधणं धोकादायक नसतं, तर तुमच्या जुन्या मान्यता खोडून काढणं हे धोकादायक असतं. अनेक जण हा प्रश्न विचारतात की आध्यात्मिक मार्गावर आलं असता, सत्य शोधण्याचा प्रयत्न केला असता एखाद्या व्यक्तीचं जीवनच बदलून जाऊ शकतं. हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. आध्यात्मिक मार्गावर आलं असता, सत्य शोधण्याचा प्रयत्न केला असता एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतं. पण इतरांना वाटतं त्या वेळी नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदललंय हे त्या व्यक्तीचं बाह्य स्वरूप पाहून लक्षामध्ये येत नाही, कारण जो बदल निर्माण झालेला असतो तो आतमध्ये निर्माण झालेला असतो. बाह्य स्वरूप कदाचित आधीसारखंच राहू शकतं, पण मनुष्य हा सर्वप्रथम आतून बदलायला सुरुवात झालेली असते, कारण आता त्याच्या जुन्या मान्यता खोडल्या गेलेल्या असतात. त्यानुसार मग त्याच्या प्रतिक्रिया कमी होत असतात, त्याची भीती कमी होत असते, स्वतःला सिद्ध करण्याची गरज देखील मग संपुष्टामध्ये येते. म्हणजे जर का विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी ही मान्यताच जर माझी गळून पडली, नष्ट झाली, तर मग आता त्यानुसार माझी कुठली रिॲक्शन देखील येत नाही. म्हणजे मी जर का आता विशिष्ट वयाचा असेल तर नाही, मला या वयामध्ये ही एखादी गोष्ट अचीव करायला हवी, हा विचारच आपल्या मनामध्ये येत नाही. आणि त्यामुळे आपण त्यानुसार एफोर्ट्स घ्यायला सुद्धा सुरुवात करत नाही. आपली ही रिॲक्शनच त्यामुळे येत नाही. त्याचबरोबर आपल्या भावना देखील त्यामुळे बदलायला सुरुवात होते. म्हणजे विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट माझी होत नाहीये म्हणल्यावर एखाद्या व्यक्तीला भीती वाटू शकते, निराश वाटू शकतं. पण जर आता ती मान्यताच नाही राहिलेली तर त्याच्यामुळे या नकारात्मक भावना देखील आपल्या मनामध्ये येणं थांबतं. त्याचबरोबर मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी, मी एक यशस्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट अचीव करण्याची गरज देखील भासत नाही, कारण माणूस हळूहळू स्वतःच्या कल्पनांमधून मुक्त व्हायला लागलेला असतो. आणि मग अशा वेळेला ती व्यक्ती खराखुरा आनंद उपभोगते, कारण आता त्या व्यक्तीला कळलेलं असतं की आपलं आयुष्य मुळात आनंदमयीच आहे. या सगळ्या मान्यतांमध्ये अडकून
अपेक्षा करून त्या अपेक्षाची पूर्ती न झाल्यामुळे दुःखाची निर्मिती झालेली होती. पण खरं पाहता आपलं मूळ आयुष्य हे आनंदमयीच आहे. या सगळ्याचा सारांश काय? अध्यात्म म्हणजे नवीन विश्वास मिळवणं नाही, तर अध्यात्म म्हणजे खोटे विश्वास खोडून काढणं, गळून पडणं. म्हणजे अध्यात्म माणसाला देत काही नाही, तर अध्यात्म माणसाचा भ्रम काढून घेतं. आणि म्हणूनच असं म्हणतात की आध्यात्मिक मार्ग सोपा नाहीये. आध्यात्मिक मार्ग म्हणजे आनंद मिळवण्याचा शॉर्टकट देखील नाहीये, तर तो स्वतःला प्रामाणिकपणे पाहण्याचा एक मार्ग आहे. आणि कदाचित म्हणूनच सत्य शोधायला धैर्य लागतं असं म्हणतात. आणि जेव्हा आपण हे धैर्य दाखवतो आणि आध्यात्मिक मार्गावर येऊन मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो, तेव्हा आपल्या ही गोष्ट लक्षामध्ये येते. आपल्याला हे स्वानुभवाने समजतं की मी म्हणजे हे शरीर नाही आहे, मी म्हणजे हे मन नाही आहे, मी म्हणजे ही बुद्धी नाही आहे, मी म्हणजे हे नाव देखील नाही आहे. मी कोण आहे याचं खरं उत्तर मग आपल्याला तेव्हा समजायला सुरुवात होते. आणि तेव्हा पुढचा प्रश्न माणसाला हा पडतो की जर मी म्हणजे हे शरीर नसेन तर या शरीराचा मृत्यू झाला असता माझं पुढे काय होतं? हा जो मी आहे या मीचं या मृत्यूनंतर काय होतं? कारण मृत्यू तर शरीराचा होतो, या मीचा मृत्यू होत नाही. मग त्या मृत्यूनंतर या मीचं काय होतं? थोडक्यात मृत्यूनंतर काय घडतं हा विषय आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे याच्या पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काहीही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.